नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा काय सांगतोय मला काही कळत नाही. ए इकडे जरा, काय झालंय? काय करायचं तुला? आज येते त्याच्या अंगाला. केस काढू? केस काढू? थांब थांब थांब, केस काढते. या फणी कुठे आहे तुझी? फणी या, चल फणी दाखव. या ये, चला चला. फणी कुठे आहे तुझी? कुठे आहे फणी? कुठे आहे फणी? फणी इकडे आहे. कशात आहे? कुठे ठेवले फणी? कुठे ठेवली? इकडे. थांब थांब, मी घेते. थांब. काय ग तू, फणी कुठे गेली? आहे का इथं? नाही. कुठं आहे? इथं काय बोलत? ही बघ, ही बघ भेटली. ही बघ. हा केस काढायची ना? हां काढू केस. बाहेर ये, बाहेर 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 चल. काय होतं त्याला काय माहिती, सारखी इचिंग होते. येड्या येड्या पण लगेच आवाज ऐकून आलाय. कसं काढू तुझी? कसं काढायची? काढू काढू? नको नको, काढू का? इकडे येतो का? बघ कुठं चाललाय, बघ कुठं चाललाय तू आता. थांब इथं. सुजल इकडे ये. आले झंपालीची केस काढायची ता. हा बघा बघा कुठं घुसतोय बघा मॅक्सीत. अगं मम्मा केस काढ ना लवकर. अगं मम्मा केस काढ ना माझी लवकर. ओकल ओकल काढ, ओकल ओकल काढ. इकडून काढ ती. बाई केस काढायची. टायगर टकलं करूया. टकलं करूया तुझं. करायचं टकलं उन्हातून? हां मित्रांनो, टायगरचं टकलं करू का सांगा मला. पण बेकार दिसेल. मी एकदा केलेलं, आम्ही घरातच काढलेली. माझ्या समीरनी अख्खं त्याला टकलं करून ठेवलेलं आणि एकदम विचित्र दिसत होता. केसांमुळे तरी तो जरा चांगला दिसतो, पण आता या गरमीतून ना त्याला सहनच होत नाही गरमी. त्यामुळे बघा केस पण बरी जातात. सगळ्या अंगाला खास सुटले. पाहिजे इकडं. सायकल 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 सायकल. बघा किती लांब लांब केस आहेत ग माझ्या बाळाची. काय करायचं त्याचं? हे बघा हे बघा कशी लोंबत आहेत, आहे ना अस्वली सारखी. तू काय अस्वलीचा पोरगा बिरगा आहेस काय रे? हा अस्वल काळी असते, तू ब्राऊन ब्राऊन कसं काय झालास काय रे? बा टायगरचे काल एक कमेंट आलेली की टायगरला ना, टायगरचे लहानपणीचे फोटो दाखवा. तर आपला दुसरा चॅनल आहे द जर्मन, त्यावर तुम्ही जाऊन बघा. त्याच्यावर मी टायगरचे ना लहानपणीचे फोटो टाकलेले आहेत, शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा. बऱ्याच जणांना माहीत नाही आपले 2 चॅनल आहेत. एक द जर्मन आहे, त्यावर जास्त करून शॉर्ट व्हिडिओ येतात. पहिले व्हिडिओ टाकायचे त्यामध्ये आपले ब्लॉग यायचे, पण आता हा चॅनल चालू केल्यापासून यावरच जास्त करून ब्लॉग येतात ना. जुने सबस्क्रायबर माझे आहेत त्यांना माहिती, पण आता नवीन नवीन जे जॉईन झालेत ना त्यांना माहिती नाही. असं लय केस जात आहेत हो. हे बघा लय जात आहेत माझ्या पोराची केस. काय करावं? हां सगळ्यांचीच जातात गरमीमध्ये आहे ना, सर्वांचीच जातात. यावर काही उपाय नसतो. असं नाही की केस गेल्यावर दुसरी आली नाही, ह्याला केस येतात पण याला खाजच लय येते. बाबा थांब ना, किती खाजवतोस काय? तुझं तर टकलंच करायला पाहिजे. तू ना स्थिर बसणार नाही. टाकू सगळी केस कापून टाकू कापाची नाही नाही. अगं म्हणजे बाबली बघती कशी माझ्याकडं, कशी बघती हे ना. ए झालं का लगेच? केस काढून झाली तुझी? झाली का? झाली. तर मित्रांनो हे बघा पायाखालीच ठेवली त्याची केस. ही बघा टायगरची केस आहे ना, त्याला औषध लावलं ना त्या दिवशी, त्यामुळे हे कलर दिसतंय. थोडंसं खाज येत होती ना, थोडंसं नख लावलेलं त्यांनी, मग ते पिवळं स्प्रे मारलेला, तेवढी केस निघालीत. बरेच जण विचारतात काय ह्याला करता केसांसाठी, हेअर फॉलिंगसाठी. काही पर्याय नाही हेअर फॉलिंगसाठी. केस काढत राहायची फक्त बस. जर हेअर फॉलिंग होऊन केस येत नसतील तर स्किनचा काहीतरी प्रॉब्लेम असतो, पण हेअर फॉलिंग होते आणि नवीन केस पण येतात तर काही टेन्शन नाही. ते गरमीत जात असतात, हीटमुळे कशी केस जातात. आता ही केस टाकते इथं झाडांच्या इथं, म्हणजे घुशीने ते एक विळ केला आहे ना, खाऊ दे घुशीला आता, है ना. माझ्या मॅक्सिओ बघा किती केस आहेत, ही बघा ते सगळी झटकते.
आता मॅक्सीवरून काय जायची नाही ती केस सगळी. आणि याला आता बरं वाटलं आहे जरा, आहे ना, बरं वाटलं आहे ना काय रे. तर वरती आता जायचं आहे मला. वरती आहे ना आपले दसम काकांनी ज्या सगळ्या ग्रिल बनवलेल्या आहे ना सगळ्या त्यांनी आउटसाईडला लावल्यात. तर मी तुम्हाला ते दाखवते. आज ते काम करतायत. मी आता वर जाते आणि हा पोरगा लगेच येणार आहे बघा. आता वर गेल्याच्या नंतर आलाच, उठलाच. मला येऊ दे पहिले. चल जा. आपल्या घरात जायचं आहे, वर नाही जायचं. टेरेसवर नाही, आपलं घर, आपलं घर, आपल्या घरात. चल आपल्या घरामध्ये. नो, तिकडं नाही. टेरेसवर कबुतरांना जायचं नाही काय करायला. तिकडं हो. बघा इकडं ज्यांनी पंखा पण चालू ठेवलाय येड्यानी. बघा आपली ग्रिल लावून झालेली आहे आणि अर्धी लावतायत. आमचे दसम काका लय वैतागलेत उन्हामध्ये आणि पिऊन पिऊन. त्यांचा मुलगा तो इकडची ग्रिल लावतोय. हे बघा एकदम परफेक्ट अशा लावल्या. ए तिकडं हो, चल चल, शॉक लागल, चल ते ओरडतील. आहे ना, या इकडून सगळ्या लावून झाल्या बघा. तुम्हाला म्हटलेलं ना या इकडून ग्रिल, गॅलरीच्या इकडून लावणार आहे सगळ्या ग्रिल. आणि हे आहे आसावरीचं घर. आसावरी काय करते? काय नाही, जेवण बनवते. तुझ्या पप्पा काही फोन उचलत नाही, लावलेला फोन नाही उचलत. जेवण बनवलंय. काय बनवलंय ते? सुकट नाही, पिठला बनवते. आणि ह्याच्यात ते कांदा वगैरे फ्राय करून ठेवलं डायरेक्ट बनव. हा असं आहे काय? आणि ती दुसरी कुठे गेली? तिचं नाव काय गं? मी विसरली. तिचं नाव काय? संस्कृती. संस्कृती. संस्कृती आहे मित्रांनो. ते बघा आपले तिकडून सगळ्या ग्रिल अशा मस्तपैकी लावल्यात ह्या परफेक्ट एकदम. आणि ह्या इकडं तर आमच्या रूमच्या इकडं चालल्यात आहे ना. हो जसं ती ग्रिल आतमध्ये आले. हो आतमध्ये आली ती लोखंड का आतमध्ये आहे मग काय झालं? अरे हां असं आहे काय? हां मग ती राऊंडमध्ये दिसणार ना अशी. लोखंडच्या बाहेर आली तर चढणार ती पाण्याने. हां बरोबर आहे. चल 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 बाबा, चल 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 चल, जाऊ दे. कुठून जायचं? बाहेरूनच. वर चल बोलतोय तो मला. वर उन्हात नको, मी येणार नाही. हा टायगर, जा एकटाच. मी नाही येणार वरती. वरती नको बघ. हा केलं की लगेच खाज येते का रे तुला? वरती नको. कबूला काय नाही करायचं. कबू नको नको. सुजल वरडल. कबूतर गेली असतील उडून. आता हे दुपारची वेळ आहे आणि तुला कबुतरं बघायचं हे झालंय काय? आहे त्या कबुतरांच्या मागं. संध्याकाळी येऊ ना आपण खेळायला. बघायचंय तुला? बरं चल बघायला. एकदा दाखवूनच आणते त्याला. अरे तू एवढी जागा अडवतोस टायगर. मला जायला तर रस्ता ठेवतो का रे तू? असं काय करतोस? ए हायत, काय करू नकोस. काही नाही करायचं. नो 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 नो. कबूतर भाऊ आहे ना तुझा टायगर. चल इकडं हो. हो इकडे. सावलीत बिचारे बसलेत ना, तेव्हा त्यांचे पाय भाजतात. सोन्या चकुला पाय भाजतात त्यांचे. नको जाऊ दे. हिच्या पायाला लय मस्त आहे. हा ही आहे ना, ही व्हाईटवाली कबुतरी. ते बघ, ते घाबरतात ना तुला. तू पापू पण नाही घेत ना त्यांची. तुला घाबरतात ना ते. घाबरतात ना. मग चल खाली. चला चला, जाऊ दे त्यांना. बसू दे तिकडं. चल जा त्यांना इकडं आण. जा जा तिकडं आण. जा सगळ्यांना इकडं आण. हां आण इकडं. चल त्यांना म्हणावं चला तिकडे. चला तिकडे. चला 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 शावलीत चला. कसे उडतात ना. सावली नाही तिकडं. चल गेली घालात गेली. नो 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 नो. टायगर मार खाणार. नो चल चल. घाबरते ती टायगर. टायगर आगाऊपणा करायचा नसतो बाबली. चला चला चला. गुड बॉय ना. चल ये. ती घाबरली. चल चल या 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 माझं बाळ. ते गुणाचं. चल 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 आपल्या घरी जावायची. चला चल. काय नाही करायचं तिला. चला 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 चला. भाग्य. हे जावा रे बाबांनो तुम्ही आता आतमध्ये जावा. काय नाही कोण काय करत. चला
असं चला चल. त्याला खेळायचं असतंय, ते उडतात ना असे, त्याला मज्जा वाटते आणि तो खेळायला बघतोय, चावत नाही. आता बघा त्याने एवढं ती बॉक्समध्ये गेलेला तोंड घातला पण तरी पण चावला नाही. एखाद्याने चावला असता, खाल्ला असतं त्याला जर असं, पण तसं नाही. तो खेळायच्या उद्देशाने त्यांच्या जवळ जातो आणि त्याचे उडतात ना, त्याला ते वेगळं काहीतरी वाटतं. असं आहे ना बाबुली, आहे ना? हां, आमचं इकडे ना रिटर्न करायचं सामान पडलं आहे बघा मित्रांनो. या इकडे आहे ना, यांनी पडदा बघा किती अँटिक आमचे हे आहेत रेंट, तर ना रेंटवाले पडदा असा बाहेरून लावला आहे. गेला आता काय वास काढायला काय माहिती. तर हे सामान आपलं इलेक्ट्रिशियनचं एवढं पडलं आहे बघा, हे रिटर्न करायचं आहे. बरंच सामान आहे हे बघा, सगळं रिटर्न करायचं पडलं आहे. पण जे दुकानवाले आहे ना, तो गेला एक गावाला, तर तो म्हणतोय मी गावावरून आल्यावरती आणा म्हणून. हे रूम आपले सगळे रूम बुक झालेत बरं का मित्रांनो, सगळे झाले. फक्त एक खालचा राहिलेला आहे आता, हे वरचे सगळे झाले. सगळे 1 तारखेपासून येतील राहायला. गेला आतमध्ये. काय ए जासूस, काय चाललंय? अरे दरवाजाला लाव ना काहीतरी. सगळे दरवाजे धडधड आपटताय, जर मी उघडून ठेवलेत ना. घरात कडी लावू दे, हवा येते ना, हवेने जातात लगेच दरवाजे. चल चल बंद केले. ए तुमची लादी पुसायची, हे चांगलं आहे ग. हे काय आहे मग? मग ते पिळायचं कशाने? हाताने? आणि काय फायदा मग तो हाताने पिळणार एवढं नाही कारण ते हातानेच पिळून पुसायचं. भारी आयडिया. असवरीचं काय चाललंय? हे बघा यांचा वायफाय बघा कुठे ठेवलाय, बघा तो वायफाय. अरे वा, टी व्ही पण तिथंच ठेवा आणून वरती. पप्पांनी परत नाही फोन उचलला तुझ्या, मी आता माझ्या मोबाईलवर पण केलेला. कामात बेसन करते पोरगी. चला चलो आम्ही चाललो. अगं इथे लादी बिदी काहीतरी लावून ठेव. अशी पडदा आतून लावायचा का बाहेरून लावायचा? हुशार तुझा पप्पा. आता घरातून चल बाबुडी, चल खाली. इकडून चल आपल्या घरातून. या सोडू का? घ्या. चल पाणी प्यायचंय ना, चल घरात. खाली चल, खाली. इकडून इकडून. अरे इथून शिडी आहे बाळा. चल चल इकडून उतर, उतर इथून. स्वतः एकटा नाही उतरणार, पहिले मला उतर म्हणाल आणि मग स्वतः येईल असा मागून. थांब. आई गो, पाय पडला. टायगर पडली असती मी आता. थांब इकडं. तुझ्या नादामध्ये मला पाडणारच एक दिवस. हा उतर, चल. तुला माझी लय काळजी म्हणून मला ठेवतोय मागं आणि स्वतः पहिले पुढे जातो निघून. लय हुशार आहेस. आता तिथून पुन्हा जाऊ नको वरती. चल तुला पाणी देते. या. हे मम्मम पाहिजे ना? चल इकडे मम्मम प्यायचे ना? चला या. टायगरला आता मी पाणी देते. चला पाणी प्यायची ना? प्यायची बाबली, पाणी प्यायची. थांब देते. थंड थंड पाणी प्यायची ना बाबलीला. उन्हामध्ये अजिबात साधं पाणी प्यायला मागत नाही हे पोंग माझं. चला हां या या इकडं. चल धरा, पी. तहानच लागली त्याला. आणि आता घरामध्ये बस. हां, जाऊ नको बाहेर कुठं. चला मित्रांनो, आता जेवण करायचं आहे, जेवण बनवायचं आहे मला. जेवण बनवून घेते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि हाईपसुद्धा करा. तर भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत